ओके. मागच्या लेक्चरमध्ये आपण काय बघितलं, तुम्हाला मी शेवटी सांगितलं होतं की आपण पुढच्या लेक्चरमध्ये प्रिन्सिपल ऑफ लर्निंग बघणार आहोत. काय बघणार आहोत? प्रिन्सिपल ऑफ लर्निंग. ओके, आपण काय बघत होतो? प्रिन्सिपल ऑफ लर्निंग. आणि लर्निंगचे प्रिन्सिपल किती असतात? दोन असतात. एक असतात काय? सब्जेक्टिव्ह अँड ऑब्जेक्टिव्ह. कुठचे सांगितले? सब्जेक्टिव्ह अँड ऑब्जेक्टिव्ह. ओके, आता आपण एक एक क्लिअर करू. सब्जेक्टिव्ह क्लिअर करू आणि नंतर काय करू? ऑब्जेक्टिव्ह. हे आपण दोन्ही भाग काय करू? क्लिअर करू. तर आता सब्जेक्टिव्ह म्हणजे काय सांगा? सब्जेक्टिव्ह म्हणजे जे आपण मोजू शकत नाही त्याला म्हणतात काय? सब्जेक्टिव्ह. हे लक्षात ठेवा. आणि ऑब्जेक्टिव्ह म्हणजे काय? जे आपण मोजू शकतो त्याला म्हटलं जातं काय? काय म्हटलं जातं? ऑब्जेक्टिव्ह. ऑब्जेक्टिव्ह म्हणजे समजलं ना? ऑब्जेक्टिव्ह म्हणजे समजलं ना? ऑब्जेक्टिव्ह तुम्ही एक्झाम जरी दिली ना तर तुम्हाला लगेच समजेल. हे शब्द जन्मभरासाठी लक्षात ठेवा, म्हणजे जोपर्यंत तुम्हाला परीक्षेत तुम्हाला कुठच्या विषयाचं हे करताना तुम्हाला वापरता येतील. ऑब्जेक्टिव्ह शब्दाला म्हणजे काय? जे मोजता येतं. उदाहरणार्थ तुमची जर मी अशी जर समजा गुगल फॉर्म घेतला, तुम्हाला 50 प्रश्न दिले आणि त्यावरून तुमचे जर मी मार्क ठरवले तर याला काय म्हटलं जाईल? ऑब्जेक्टिव्ह म्हटलं जाईल. ही ऑब्जेक्टिव्ह टेस्ट असते, माहिती आहे ना? 4 पर्याय त्यातला एक निवडा, तुमचा पेपर कोण पण तपासू शकतो. मात्र सब्जेक्टिव्ह म्हणजे काय? मी तुमचा इंटरव्ह्यू घेतला, तुम्हाला प्रश्न विचारले, याला म्हटलं जातं काय? सब्जेक्टिव्ह फॉर्म म्हटला जातो. ओके, आता बघू सब्जेक्टिव्ह म्हणजे नक्की आपण सांगू शकत नाही. सब्जेक्टिव्हमध्ये सगळ्यात पहिला शब्द आहे रिइन्फोर्समेंट. ओके, रिइन्फोर्समेंट. रिइन्फोर्समेंट शब्दाचा तुम्ही अर्थ मराठीत हात लक्षात ठेवायचा आहे. रिइन्फोर्समेंट म्हणजे रिइन्फोर्समेंट. आता रिइन्फोर्समेंट म्हणजे काय सांगा? की तुम्हाला काय करायचं? रिवॉर्ड किंवा पनिशमेंट. रिवॉर्ड द्यायचं, रिवॉर्ड म्हणजे बक्षीस द्यायचं किंवा काय करायचं? पनिश करायचं त्या कार्यासाठी. तर याला काय म्हटलं जातं? रिइन्फोर्समेंट म्हटलं जातं. ओके, त्याचा पण तुमच्या कशावर परिणाम पडतो? तुमच्या लर्निंगवर परिणाम पडतो. म्हणजे तुम्ही एखादी गोष्ट समजा शिकत आहात आणि तुम्हाला काय केलं? कोणी जर रिवॉर्ड दिला म्हणजे काय? तुमचं काय असतं? एक लक्षात घ्या, रिवॉर्ड म्हणजे काय? फक्त पैसे देत नाही, तुम्हाला बक्षीस दिलं म्हणजे बक्षीस म्हणजे फक्त गिफ्ट किंवा अमाऊंट नाही होऊ शकत. तर एक प्रकारची तुमची प्रेज केली किंवा तारीफ केली तरी तारीफ म्हणजे पण काय असतं? एक प्रकारचं रिवॉर्ड असतं. तर त्यातनं तुम्ही तुमचं वर्क एक्सलंटली तुम्ही करू शकता. याला काय म्हटलं जातं? रिइन्फोर्समेंट. किंवा काय? तुम्ही चुकलात तर तुम्हाला त्याची शिक्षा पण होईल, ही पण मनात तुमच्या भीती असली पाहिजे. आणि तुम्ही चुकल्यानंतर तुम्हाला जर शिक्षा झाली, शिक्षा म्हणजे फक्त काटांचा मार नाही, जर तुम्हाला ओरडा खावा लागला किंवा तुम्हाला तुमचा जॉब गमवावा लागला तर यातनं पण तुम्ही काय करू शकता? शिकू शकता. याला पण काय ही पण काय? ते ह्याचं प्रिन्सिपल आहे. प्रिन्सिपल म्हणजे तत्व आहे. म्हणजे त्या माणसाच्या मनातनं अशी भीती असायला पाहिजे की मी जे हे काय काम करतोय किंवा जी काही गोष्ट शिकतोय ती शिकून जर त्याचा उपयोग मी व्यवस्थित केला नाही तर त्याला मला शिक्षा होऊ शकते. तर तो चांगल्या प्रकारे प्रेरित होऊ शकतो किंवा मला बक्षीस मिळू शकतं आणि तो बक्षीसाठी काम करू शकतो. ह्याला काय म्हटलं जातं? रिइन्फोर्समेंट. रिइन्फोर्समेंट इज इक्वल टू काय सांगा? रिवॉर्ड प्लस पनिशमेंट इज इक्वल टू रिइन्फोर्समेंट. ओके, आता आपण हे बघा. रिइन्फोर्समेंट इज सम टाइम ऑफ रिवॉर्ड ऑर पनिशमेंट विच फॉलो द परफॉर्मन्स ऑफ द ॲक्टिव्हिटी. तुम्ही जो काय ॲक्टिव्हिटीचा जो काय परफॉर्मन्स दिला त्या परफॉर्मन्सचं तुम्हाला जो काय रिवॉर्ड तुम्हाला जे काय भेटलं, रिवॉर्ड किंवा पनिशमेंट भेटली, त्याला काय म्हटलं जातं? काय म्हटलं जातं त्याला? तर त्याला म्हटलं जातं रिइन्फोर्समेंट. उदाहरणार्थ तुम्हाला मी सांगितलं बुधवारपर्यंत नोट्स कंप्लीट करा, तुम्ही बुधवारपर्यंत कंप्लीट केली तर मी तुमची कौतुक करेन. ओके, तर हे तुमच्याकडे काय असेल? रिवॉर्ड असेल. याला पण रिइन्फोर्समेंट म्हणतात. किंवा तुम्ही बुधवारपर्यंत केली नाहीत आणि गुरुवारी घेऊन आलात तर मी तुम्हाला ओरडेन, तर याला काय म्हटलं जातं? पनिशमेंट. हे पण एक प्रकारचं काय आहे? रिइन्फोर्समेंट आहे. हे दोन शब्द लक्षात ठेवा. द कॉन्सिक्वेन्सेस ऑफ लर्निंग प्ले अन इम्पॉर्टंट रोल ऑफ द लर्निंग प्रोसेस. ओके, की कॉन्सिक्वेन्सेस म्हणजे काय? कॉन्सिक्वेन्सेस म्हणजे काय? परिणाम. हा शब्द लक्षात ठेवा. द कॉन्सिक्वेन्सेस ऑफ लर्निंग प्ले अन इम्पॉर्टंट रोल इन द लर्निंग प्रोसेस. जी काय तुमची शिकण्याची प्रोसेस आहे त्याच्यात हा कॉन्सिक्वेन्सेस ऑफ द लर्निंग प्ले या ज्या लर्निंगचा काय? कॉन्सिक्वेन्सेस म्हणजे परिणाम. तुम्ही जे काय शिकता त्यातनं तुम्हाला रिइन्फोर्समेंट काय भेटत आहे? म्हणजे तुम्ही जर काम खूप लवकर शिकला तर तुम्हाला त्याचं काय भेटतं? रिवॉर्ड भेटतं. किंवा तुम्हाला शिकायला उशीर लागत आहे म्हणजे तुम्ही प्रॅक्टिस करत नाही तर तुम्हाला त्याची काय भेटतं? तुम्हाला पनिशमेंट भेटते. तर हा जो काय कॉन्सिक्वेन्सेस आहे, कॉन्सिक्वेन्सेस म्हणजे परिणाम, तर हा परिणाम व्हिज्युअल रोल किंवा इम्पॉर्टंट रोल प्ले करतो. कशामध्ये? तुमच्या लर्निंगमध्ये. ओके, an individual will learn something more rapidly if he is the rewarded rather than
पनिशमेंट पनिश्ड म्हणजे बघा एखाद्या माणसाला जर आपण काय दिलं रिवॉर्ड दिलं, रिवॉर्ड म्हणजे त्याला जर बक्षीस मिळत असेल त्याच्या कामाबद्दल तर तो खूप पटापट शिकतो किंवा त्याची पटापट तारीफ होत असेल तर तो काय करतो पटापट शिकतो. मात्र त्याला जर पनिशमेंट जर आपण देत असू थोड्या काढण्यावर तर तो शिकू कमी शकतो. मात्र जिकडे एक लक्षात घ्या रिइन्फोर्समेंट खूप महत्त्वाचं आहे. म्हणजे कसं ते बघा ऑर्गनायझेशनमध्ये तुम्ही जर रिवॉर्डचं तंत्र वापरलं, रिवॉर्डचं तंत्र म्हणजे काय, जो पटकन काम करतो म्हणजे पटकन काम करतो त्याला जर तुम्ही 100 रुपये बक्षीस दिलं त्याच्यानंतर म्हणजे सॅलरी त्याची द्यायची प्लस त्याला बाबा तुम्ही या तारखेपर्यंत दिलंस तर तुला 100 रुपये, त्याच्यानंतर दिलंस तर 90, त्याच्यानंतर दिलं तर 80, त्याच्यानंतर 70, म्हणजे त्याची सॅलरी कमी करायची नाही तर काय करायचं त्याला काय द्यायचं तारखेपूर्वी करणाऱ्यांना बक्षिसं द्यायची. तर याला काय म्हटलं आता हे काय झालं रिवॉर्ड झालं. ही एक पद्धत वापरू शकता किंवा तुम्ही काय करू शकता त्याची सॅलरी कट करत जायची. एक लक्षात घ्या जर ना रिवॉर्ड दिलं म्हणजे काय दिलं बक्षीस दिलं तर ती माणसं चांगल्या प्रकारे शिकतात आणि ती पटापट शिकतात कारण त्यांना ती आतून ओढ असते आणि ज्यांच्या मनावर दडपण असतं की अरे हे द्यायला पाहिजे मग ते एक्सलंट बनत त्या कामात नाहीत. मग हे लक्षात घ्यायला पाहिजे असं स्टडी सांगतो. अँड इंडिव्हिज्युअल विल लर्न समथिंग मोर रॅपिडली. बघा इथं आहोत आपण, बघा कुठं होते an individual will learn something more rapidly if he is rewarded rather than punished. त्याला आपण काय केलं रिवॉर्डेड म्हणजे बक्षीस दिलं रॅदर दॅन पनिशपेक्षा तर तो चांगल्या प्रकारे शिकू शकतो. रिइन्फॉर्समेंट इज द जनरली मोस्ट इफेक्टिव्ह वेन इट ऑक्युअर इमिजिएटली. रिइन्फोर्समेंट कधी महत्त्वाचं ठरतं जर ते इमिजिएटली ऑकर होत असेल, ते इमिजिएटली आपण ज्याला रिइन्फोर्समेंट देत असेल तर ते जास्त परिणामकारक ठरतं. उदाहरणार्थ तुम्ही आत्ता काम केलं आणि आत्ताच्या आत्ता तुमची काय झाली तारीफ झाली, तुम्ही विचारलं सरांना तुम्ही आता समजा मला सरांनी एखादी समजा काय पाठवली आहे मी एका प्रोजेक्टवर काम करतोय आणि सरांनी मला काय सांगितलं ॲनालिसिस करायला सांगितलं. ओके मी आता एका जिल्ह्याच्या एका प्रोजेक्टवर आहे आणि तिकडे मला ना सर ॲनालिसिस करायला वेगवेगळे डाटा पाठवतात आणि सर बोलले मला याचं काय कर ॲनालिसिस करून पाठव. मी त्याचं ॲनालिसिस केलं सरांना पाठवलं आणि मी सरांना विचारलं सर एनी सजेशन फॉर इम्प्रूव्हमेंट आणि सरांनी तेव्हा सांगितलं नो एक्सलंट. तर तेव्हा मला जे समाधान भेटतं की मी जे काम केलं ते काम एक्सलंट आहे त्यामध्ये कुठच्याही इम्प्रूव्हमेंटची गरज नाही आहे. हे जेव्हा समाधान भेटतं किंवा सरांनी काय सांगितलं एक्सलंट वर्क बट सम लिटल त्याने क्युरीज म्हणजे लिटल क्युरीज त्यांनी दिल्यात की किंवा थोडं त्यांनी काय सांगितले थोडी इम्प्रूव्हमेंटची जागा सांगितली की इकडे तू इम्प्रूव्हमेंट कर. तर ही इम्प्रूव्हमेंटची त्यांनी जागा जरी सांगितली तरी पण मी त्यात काय होऊ शकतो सुधारणा करू शकतो. मात्र हे कधी झालं पाहिजे इमिजिएटली झालं पाहिजे किंवा मी जे चुकलो तर मला जी काय भेटणारी शिक्षा ती शिक्षा इमिजिएटली भेटली तरच त्याला व्हॅल्यू असते. म्हणजे हे एक सगळ्यात महत्त्वाचं काय आहे तंत्र आहे. ओके रिइन्फोर्समेंट जनरली मोस्ट इफेक्टिव्हली व्हेन इट ऑक्युअर इमिजिएटली आफ्टर अ टास्क हॅज बीन लर्न ऑर परफॉर्म. रिवॉर्ड मे बी इन द फॉर्म ऑफ प्रेज. रिवॉर्ड काय असू शकतो प्रेज म्हणजे काय तुमची स्तुती. ती स्तुती म्हणजे एक प्रकारचा रिवॉर्ड असू शकतो, गिफ्ट असू शकतं किंवा काय असू शकतं इव्हन रिकॉग्निशन म्हणजे काय एखादी मान्यता म्हणजे काय तुझे काय काम केलं. आता बघा सरांचं मी काम केलं सर मला नाही फक्त सर काय एवढाच माझ्या सरांनी केला एक्सलंट वर्क. आता हे एक्सलंट वर्क हे काय आहे रिकॉग्निशन म्हणजे त्यांनी मान्यता दिली की तुझं काम हे काय आहे एक्सलंट आहे. तर हे पण एक प्रकारचं काय होऊ शकतं रिवॉर्ड असू शकतं. ओके म्हणजे पहिला फॅक्टर समजला रिइन्फोर्समेंट. शिकवेन तेवढं खूप मनापासून शिकवेन जे तुम्ही जन्मभर या गोष्टी लक्षात ठेवा आणि ज्या गोष्टी फक्त परीक्षेसाठी आहेत त्या गोष्टी एक वेळ विसरला तरी चालेल. मात्र या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. कुठची रिइन्फोर्समेंट. तुम्ही एखाद्याला काय दिलं पाहिजे बक्षीस दिलं पाहिजे किंवा शिक्षा दिली पाहिजे जेव्हा तुम्ही बॉस म्हणून काम करत असाल आणि ते इमिजिएटली दिलं पाहिजे. आणि इमिजिएटली दिलं तर काय होऊ शकतं तो तुमचा मोटिवेट होऊ शकतो. दुसरा फॅक्टर का म्हणजे सिम्पल सब्जेक्टिव्हली फॅक्टर म्हणजे काय प्रिन्सिपल ऑफ लर्निंगमधली की जिथं रिइन्फोर्समेंट आहे तिकडे लोक पटापट शिकू शकतात आणि ज्यांच्याकडे रिइन्फोर्समेंट कमी आहे किंवा जिकडे रिइन्फोर्समेंट दिलं जात नाही म्हणजे जिथं समजा एखाद्याला बक्षीस किंवा शिक्षा दोघातलं काहीही आहे या भीतीने एखादा माणूस काम करू शकतो. मात्र जिकडे बक्षीसही नाही शिक्षाही नाही तिकडे माणूस काम करू शकत नाहीत. मात्र यामध्ये बघा सगळ्यात जास्त काम कोण करेल पॉझिटिव्हली
रिइन्फोर्समेंट. पॉझिटिव्ह रिइन्फोर्समेंट म्हणजे काय सांगा, जिकडे काय केलं जातं, रिवॉर्ड दिलं जातं, तो माणूस जास्त काम करेल, त्याच्यानंतर काम करेल, ज्याला पनिशमेंट दिली जाते त्या भीतीने काम करेल, आणि सगळ्यात कमी काम कोण करणार, जिकडे रिवॉर्ड पण नाही आणि पनिशमेंट पण नाही, तो काम करणार नाही. त्यामुळे रिइन्फोर्समेंट हे खूप महत्त्वाचं आहे. ओके, आफ्टर दॅट आपण नंतर बघूया काय, आता लगेच बघूया, लेक्चर मोठा झाला तरी चालेल, कंटिन्युअसली जाऊया. पुढचं आहे मोटिवेशन. पुढचं काय आहे, मोटिवेशन. आता मोटिवेशन म्हणजे काय ते बघा. द डिझायर म्हणजे काय, इच्छा ऑफ लर्निंग प्ले अन इम्पॉर्टंट रोल ऑफ लर्निंग. तुम्हाला ते लर्निंग शिकायची किती इच्छा आहे ते तुमच्या कशामध्ये खूप महत्त्वाची भूमिका बजावते. मोटिवेशनमध्ये महत्त्वाची भूमिका म्हणजे तुमच्या लर्निंग प्रोसेसमध्ये खूप महत्त्वाची भूमिका बजावते. उदाहरणार्थ मी सध्या ॲनालिसिस करत आहे एका आपल्या प्रोजेक्टचा, आणि हे मला एक्सेल वगैरे करावं लागतं. खरं सांगायचं झालं तर मी CCC हा कोर्स केला आहे, पण तेव्हा माझं एवढं मोटिवेशन नव्हतं. तेवढं माझं मोटिवेशन काय होतं, फक्त सर्टिफिकेट घ्यायचं. मी आपलं जे क्वेश्चन पाठ केले आणि काय परीक्षेसाठी काय करायचं ते केलं, माझ्याकडे CCC सर्टिफिकेट आलं, पण मला एक्सेलमधलं काहीच माहीत नव्हतं. पण आता मला माहिती आहे की आता मला ॲनालिसिस कंटिन्युअसली करायचं आहे, मग मला कंटिन्युअसली हे एक्सेल स्वतः वापरता आलं पाहिजे. हे माझं काय आहे, डिझायर फॉर लर्निंग. माझी इच्छा आहे की आता हे मी एक्सेल शिकायलाच पाहिजे, कारण यावर मला आता कंटिन्युअसली काय करायचं आहे, वर्क करायचं आहे, आणि त्या वर्कमधनं माझं सगळं व्यवस्थित होईल. तर हे जे काय मी जर समजा हे मला कंटिन्युअसली ॲनालिसिस करायचं असेल, तर मी ती गोष्ट काय करेल, खूप मनापासून शिकेन. ओके, नाहीतर काय आपण ती चांगल्या प्रकारे शिकू शकत नाहीत. आता तुमचे बघा, तुम्हाला गुगल फॉर्ममध्ये क्रिएट करता येत नव्हता, पण आता मला तो करावाच लागेल. आणि तुमच्या वेगळं क्युरी होत्या की क्वेश्चन अपलोड होत नाहीत, हे नाहीत ते नाहीत, तर त्यानुसार मला थोडे आणखी मी कसं शिकता येईल यासाठी मला इतर यूट्यूब वगैरे बघावं लागतं. किंवा कुठचीही गोष्ट करताना जर त्याचा आपल्याला काय भेटत असेल सांगा, इच्छा असेल, इच्छा असेल मनापासून जर ती गोष्ट करायची, तर तुम्ही चांगल्या प्रकारे काम करू शकता. पुढचं बघा, हाऊ इंटरेस्टेड अन इंडिव्हिज्युअल इज अन लर्निंग समथिंग हॅज बी ट्रेमेंडियस इफेक्ट ऑन लर्निंग प्रोसेस. तो इंडिव्हिज्युअल किती प्रकारे काय आहे, इंटरेस्टेड आहे त्या लर्निंगसाठी, हा सगळ्यात महत्त्वाचा भाग पडतो. समजलं ना. तर हे तुम्हाला शिकणं काय आहे, खूप महत्त्वाचं आहे. तुम्हाला जर समजा ॲनालिसिस्ट बनायचं असेल, तर तुम्ही ते खूप मनापासून शिकाल, आणि बाकीचे फक्त आपले नॉर्मली शिकतील. ओके, ज्या मुलांना डिग्री घ्यायची ते काय म्हणतील, काही शिकायची गरज नाही आहे, आपण काय परीक्षेपुरतं काय IMP वाचूया आणि जाऊया. आणि ज्यांना मात्र यामध्ये करिअर करायचं आहे, ज्यांना ऑफिसर बनायचे, ते मात्र खूप मनापासून शिकतील, असं पुस्तक म्हणतं, आणि ते खरं आहे. नो लर्निंग इज पॉसिबल इफ द इंडिव्हिज्युअल हॅज नो मोटिवेशन टू लर्निंग. जर तुमच्याकडे समजा मोटिवेशन नसेल लर्निंगसाठी, तर तुमचं लर्निंग होऊच शकत नाही. म्हणजे 1% तरी मोटिवेशन पाहिजे तुम्हाला जर एखादी गोष्ट शिकायची असेल तर. आता हा जो कोण लेक्चर ऐकतात किंवा ज्यांना जे नोट्स काढतायत, त्यांना परीक्षेला पास तरी व्हायचं, हे त्यांचं काय आहे, मोटिवेशन आहे. म्हणून ते मनापासून काय करू शकतात, शिकू शकतात. काय म्हटलंय बघा, बघा इकडे आहोत आपण. नो लर्निंग इज पॉसिबल इफ अन इंडिव्हिज्युअल हॅज नो मोटिवेशन टू लर्न. ओके, आता पुढे बघा, द मोटिवेशन टू लर्न मे बी इंटरनल ऑर एक्सटर्नल इन नेचर. आता मोटिवेशन एक होऊ शकतं, इंटरनल होऊ शकतं सुद्धा, किंवा एक्सटर्नल होऊ शकतं. आता इंटरनल मोटिवेशन म्हणजे काय, मला शिकायचं आहे, हे काय झालं, इंटरनल हे झालं, काय झालं, मोटिवेशन झालं. किंवा मला हे काम कॉलेजला करून द्यायचं आहे म्हणून मला हे करावं लागेल, हे एक्सटर्नल मोटिवेशन. म्हणजे मोटिवेशन म्हणजे मला पगार भेटणार आहे, त्यासाठी मला शिकवावं लागतं तुम्हाला, हे झालं काय, एक्सटर्नल मोटिवेशन. किंवा मला मनापासून शिकवायचं आहे, कारण यातनं माझी डेव्हलपमेंट होणार आहे. हे जे आपण जे काय शिकतो त्याला काय म्हटलं जातं, काय म्हटलं आता, इंटरनल म्हणजे मी तुम्हाला मनापासून शिकवायला पाहिजे, कारण काय, माझं या क्षेत्रात करिअर आहे, आणि हे जे काय शिकतो ते मी तुम्हाला शिकवतो ते माझ्या पण जन्मभर लक्षात राहणार आहे, आणि यामुळे माझं करिअर चांगलं होणार आहे. हा जर माझा दृष्टिकोन असेल तर हे काय झालं, इंटरनल मोटिवेशन झालं. मात्र तुम्हाला जर मी लेक्चर दिला नाही तर मला पगार भेटणार नाही, हे जर माझं मोटिवेशन असेल तर ते मोटिवेशन काय झालं, एक्सटर्नल मोटिवेशन झालं. आता आपण पुढे बघूया. इफ एन इंडिव्हिज्युअल हॅज नो मोटिवेशन टू learn. Okay, no learning is possible if the individual has no motivation to learn. The motivation to learn may be internal or external in nature. A person may learn something just for satisfaction it gives him
इंटरनल मोटिवेशन म्हणजे काय, जर ती गोष्ट केल्याने तुम्हाला सॅटिस्फॅक्शन मिळत असेल तर तुम्हाला जे काय सॅटिस्फॅक्शन मिळतं ना त्याला म्हटलं जातं इंटरनल मोटिवेशन. ओके, इंटरनल मोटिवेशन म्हणजे काय, तुम्हाला जर काय भेटत असेल, सॅटिस्फॅक्शन मिळत असेल तर. पुढे बघा, त्यासाठी जस्ट सॅटिस्फॅक्शनसाठी. फॉर एक्झाम्पल लर्निंग टू प्ले अ म्युझिकल इन्स्ट्रुमेंट, अ पर्सन मे बी समथिंग टू विन अ प्राईज. एक्सटर्नल मोटिवेशन. इंटरनल मोटिवेशन म्हणजे काय सांगा, इंटरनल मोटिवेशन म्हणजे काय, मला म्युझिक वाजवायचं, हे काय झालं इंटरनल मोटिवेशन. मात्र मला ते प्राईज जिंकायचं आहे म्हणून मला म्युझिक वाजवायचं आहे, याला म्हटलं जातं एक्सटर्नल मोटिवेशन. एक्सटर्नल म्हणजे बाहेरच्या गोष्टी तुम्हाला अट्रॅक्ट करतात. एवढं आता आपण बघितलेलं आहे आणि हाच लेक्चर आपण कंटिन्युअसली पुढे करूया आणि आपले हा सब्जेक्टिव्ह डिटर्मिनेशन ऑफ लर्निंग समजूया. सब्जेक्टिव्हमध्ये रिइन्फोर्समेंट समजलं, तुम्हाला शिक्षा किंवा बक्षीस दिलं पाहिजे, रिवॉर्ड ऑर पनिशमेंट, आणि मोटिवेशन म्हणजे समजलं ना, नो मोटिवेशन नो लर्निंग. आता आपण शेवटचा आणि तिसरं पेज बघूया. ओके, पुढचं काय सांगा, लर्नर कॅरेक्टरिस्टिक. काय आहे लर्नर कॅरेक्टरिस्टिक, बघा, इंडिव्हिज्युअल डिफर फ्रॉम each other in many ways such as the sex, age, intelligence, ability, aptitude, so on. म्हणजे बघा, प्रत्येक माणूस ना दुसऱ्या माणसापेक्षा काय असतो, भिन्न असतो. म्हणजे बघा, आता माणूस म्हटलं तर एखादी स्त्री असते, एखादा पुरुष असतो, पुन्हा एज असतं, एक 20 वर्षाचा असतो, एक म्हातारा राहू शकतो. पुढे इंटेलिजन्स, दोघांची बुद्धिमत्ता काय असते, भिन्न भिन्न असते. ॲबिलिटी, क्षमता भिन्न भिन्न असतात. ॲप्टिट्यूड म्हणजे माहिती आहे ना, ॲप्टिट्यूड टेस्ट घेतली जाते. कल चाचणी, प्रत्येकाचा कल भिन्न भिन्न होऊ शकतो. म्हणजे एखादा चांगल्या प्रकारे डान्स करतो, त्याला चांगल्या प्रकारे गाणं म्हणताच येईल हे सांगू शकत आपण नाहीत. एखादा क्रिकेट खेळतो, तो त्याच चांगल्या प्रकारे व्हॉलीबॉल खेळ किंवा फुटबॉल खेळ हे आपण सांगू शकत नाहीत, याला म्हणतात ॲप्टिट्यूड अँड सो ऑन. द लर्नर्स पर्सनल कॅरेक्टर्स टू हॅव टू स्ट्रॉंग इन्फ्लुएन्सेस ऑन देअर लर्निंग प्रोसेस. त्याचे वैयक्तिक जे गुण आहेत, जे आपण मोजू शकत नाहीत, त्याचा ॲप्टिट्यूड मोजू शकत नाहीत, त्याचा देखील लर्निंगमध्ये खूप महत्त्वाचा भाग असतो. म्हणजे एखाद्याला समजा तुम्ही क्लासमध्ये मी अकाउंट शिकवतो, ते खूप चांगल्या प्रकारे येतं, त्याच मुलाला मी सांगितलं का याला आपण आता गाणं शिकूया, त्याला चांगल्या प्रकारे येईल, हे आपण सांगू शकत नाहीत. हा सब्जेक्टिव्ह म्हणजे हे आपण मोजू शकत नाहीत. पुढचं बघा, पुढे बघूया. रिसर्च स्टडीज हॅव फाउंड दॅट, बघा, इंडिव्हिज्युअल हाय ऑन इंटेलिजन्स. इंडिव्हिज्युअल कशामध्ये आहेत, इंटेलिजन्समध्ये काय आहेत, हाय आहेत. ज्यांचं इंटेलिजन्स काय आहे, हाय आहेत. लर्न फास्टर, ते काय करतात, फास्टर लर्न्स म्हणजे काय करतात, ते खूप फास्ट लर्न एखादी गोष्ट करू शकतात. समजलं, ज्यांच्यामध्ये इंटेलिजन्स काय आहे जास्त, ते लर्निंग कसं करतात, फास्ट करतात. ओके, इंडिव्हिज्युअल विथ ॲप्टिट्यूड फॉर टास्क will learn faster and better than individual who has little or no aptitude for the task. त्या टास्कसाठी म्हणजे काय, ते म्युझिक शिकण्यासाठी एखाद्यामध्ये ॲप्टिट्यूड कसं आहे, एखाद्यामध्ये जास्त ॲप्टिट्यूड असेल ते म्युझिक शिकण्यासाठी, तर तो चांगल्या प्रकारे म्युझिक शिकू शकतो. मात्र एखाद्यामध्ये ते म्युझिक शिकण्यासाठी जर त्याचा ॲप्टिट्यूड कमी असेल तर तो कमी शिकू शकतो. हे काय झालं, ॲप्टिट्यूड. आणि पुढचं काय आहे बघा, द एफिशियन्सी ऑफ लर्निंग गेट्स बेटर टिल द एज 22 पर्यंत आपली इफिशियन्सी काय असते, एजची शिकण्याची क्षमता जास्त असते. अँड बेटर दॅन अन इंडिव्हिज्युअल हू हॅज देअर इज अ ग्रॅज्युअल डिक्लाइन आफ्टर दॅट. त्याच्यानंतर ग्रॅज्युअल म्हणजे काय सांगा, हळूहळू ते काय होत जाते, डिक्लाइन कमी होत जाते. लर्निंग ॲबिलिटी डिक्लाइन शार्पली आफ्टर द एज ऑफ 50 वर्षानंतर माणूस काय होऊ शकतो, पूर्णपणे काय होऊ शकतो, म्हणजे त्याची एकदम पटापट लर्निंग ॲबिलिटी कमी होत जाते. त्यानंतर त्याला शिकणं खूप कठीण असतं, तरी पण शिकू शकतात. यातनं आपण हे शिकलो की माझ्यापेक्षा तुम्ही खूप फास्ट शिकू शकता, कारण तुमचं एज हे 22पेक्षा कमी आहे आणि माझं एज 22पेक्षा जास्त आहे. त्याचा देखील लर्निंगवर परिणाम होऊ शकतो. ओके, सो यू आर क्विक लर्नर अँड आय एम स्लो लर्नर. ओके, या गोष्टी झालेल्या आहेत. आता आपण हा लेक्चर इकडे थांबूया. या लेक्चरमध्ये आपण सब्जेक्टिव्ह फॅक्टर बघितले. सब्जेक्टिव्ह फॅक्टर म्हणजे जे फॅक्टर आपण मोजू शकत नाहीत त्या फॅक्टरना आपण सब्जेक्टिव्ह फॅक्टर म्हणतो. आणि लर्निंगचे सब्जेक्टिव्ह फॅक्टर 3 आहेत. पहिला आहे रिइन्फोर्समेंट. रिइन्फोर्समेंट म्हणजे काय सांगा, रिइन्फोर्समेंट म्हणजे काय, 2 शब्द, रिवॉर्ड ऑर पनिशमेंट. ओके, त्याच्यानंतर दुसरं शिकितलं मोटिवेशनल. नो मोटिवेशन नो लर्निंग. ओके, अँड थर्ड काय, लर्नर्स कॅरेक्टरिस्टिक, लर्नरची वैशिष्ट्ये. लर्नर जर समजा काय असेल त्याच्या वैशिष्ट्य